वाजत आले आहेत. आम्ही निघालोय आता सावर्ड्याला जायला. ट्राफिक तर बघतच असाल किती आहे इकडे आता सध्या. हॉर्नचा आवाज एवढा आहे की माझा आवाज सुद्धा क्लिअर तुम्हाला येत आहे की नाही माहिती नाही. तर या गर्दीपासून लांब चाललेली आहे आता. ओय काय पाहिजे तुला? हां हां हां. तर आता आमची जर्नी चालू होणार आहे. ऑलरेडी झाली आहे गावी जायला. जेव्हा गाडी नसते, जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करताना इथूनच कष्ट चालू होऊन जातात गावी जाण्यासाठी. गावी राहणं जाणं इतकं सोपं नाही आहे जितकं ते वाटतं. तर आता पप्पा आम्हा लोकांना सोडायला आले तिथे. थोडी आमची चुकामुक झाली. टाटा पावर थोडंसं पाठी राहिलं तर रिक्षावाल्याची चुकी. मी फर्स्ट टाइम आलेली, मम्मीचं पण फर्स्ट टाइम आहे ना. भयंकर अशी थंडी झालेली आहे गावी आता. आम्ही पोचलो आता खेडला 2 वाजता, 2:15ला. तर सुप्रभात सगळ्यांना. आणि आम्ही पोचलो 3:30-4च्या दरम्यान घरी. प्रचंड थंडी पडली आहे गावी. खूप मस्त वाटतंय. हिल स्टेशनला वगैरे जाण्याची अजिबात गरज नाही. आणि मुंबईतून जसंच गावी येते ना, तुम्हाला स्वतःहूनच हवामानात मध्ये बदल समजून येतो लगेच. असं वाटतं ओ आय कॅन फायनली ब्रीद. तर आता रेडी झालेली आहे मी प्लॉटवरती निघण्यासाठी. 8:30ची गाडी आहे. आता बस स्टॉप तिथे जाऊन थांबावं लागेल आपल्याला गाडीसाठी. नाहीतर मग गाडी अशीच निघून जाईल आणि त्याच्यानंतर काहीच ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल नाही आहे. मग एवढं लांब चालत जावं लागेल. ते 3 किलोमीटर आणि तिकडून वरती पकडले तर जवळजवळ 10 किलोमीटर तसंच चालत जावं लागणार जर ही गाडी नाही पकडली तर. अशी सकाळ सकाळी झाडांना पाणी घालून सुरुवात केली जाते गावी. मुंबईमध्ये काय तेच 4 भिंतींच्या आतमध्ये बसा. हे काय करायचा प्रयत्न करतेस मम्मी? दाखव तिथे जाळा लावतात ना वरती, बघितलंस ना? माहितीये, कौलन टाईप. कौलं, हा. बसल्या बसल्या क्रिएटिव्हिटी. टाका गुड्डी मोमेंट करूया आपण. हे पकडू शकते का? नाही ना, वाट बघावी लागते. 1 मिनिट खिचू द्या. चला आजी बाय. तर तुम्ही बघत असाल की आता आम्ही ट्रकमधून प्रवास करत आहे, कारण की आमची बस तर आली नाही लवकर. तुमचं नाव काय दादा? सॉरी, यासीन. तर हे आम्हाला सडेवाडीच्या बस स्टॉप पर्यंत सोडणार आहेत. मग तिथून आम्ही आता चालत जाऊ पुढे. घेतला आता आतमध्ये चालत जायचंय, कारण की गावचं आयुष्य जेवढं सोपं वाटतं ना
तेवढं सोपं नाही आहे. इथे राहायचं असेल तर तुमच्याकडे पैसे असू दे किंवा नसू दे, तुम्हाला कष्टाशिवाय हा पर्यायच नाही आहे. आणि वॉकिंग मला असं वाटतं चालणं हे शरीरासाठी कुठल्याही पद्धतीमध्ये हानिकारक नाही आहे. हे चांगलंच आहे तुमच्यासाठी. त्यामुळे हेल्दी आयुष्य जगा. दिसत आहे ही मधुमल आहे आणि आपण एखादी चांगली शोधून त्याच्यातलं मध पिऊया. ही चांगली दिसते. हे बघा. गोडवा. चालत जाताना जर हे दृश्य असेल तर कुणाला कंटाळ येणार आहे चालत जाण्याला. कोण बोललं झाडांना इमोशन्स नाही आहेत, ते आपल्याशी वार्तालाप नाही करत. हे बघा, हे आहे लाजाळू. ह्यांना स्पर्श केल्यावरती हे लाजतात. ह्यांना इंग्लिशमध्ये बोलतात मिमोसा प्लांट आणि मराठीमध्ये लाजाळू. तर हे बघा. आणि त्यामुळे मी सतत हे सांगत राहते की झाडं तोडू नका, झाडे लावा. कारण की अजून 10 वर्षानंतर माणसं सगळे बिल्डिंग बनवून टाकतील. हे झाडं वगैरे राहणारच नाही काही. हे आहे आयनाचं झाड, पिंकिश कलर आहे. आणि ही बघा किती सुंदर फुलं लागली आहेत. चला जाऊया. तर मग अशा प्रकारे आलोय प्लॉटवरती. ह्याची चावी आपण नेहमीप्रमाणे विसरून जातो. खूप एक्साइटेड आहे मी. ओ उठला बघा शिवा, गोदावरी, नंदिनी. ए नंदिनी, हा कशी आहे तू? आमचं हे खरंच सुख आहे. तुम्ही बोलतात ना की 5 एकर, आमच्याकडे 10 एकर आहे, 9 एकर आहे, पण तरी असं सुख नाही आहे. ह्याच्यातच आमचं खरं सुख आहे. गोदावरी, गोदावरी कशी आहे तू? कशी आहे? हेच आमचं खरं सुख आहे. हो हो हो, आलो आम्ही आता. काय झालं गोदावरी? कोण आहे हा? कोण आहे? कोण आहे वाशू? ये पिल्लू, खाऊ नाही आणलं माझ्या बाळाला. या बाजूनी चल चल चल. हा चल, चला. मी तिथून आलेली. मग घरी जाताना पुन्हा आम्ही ट्रकचा प्रवास केला. एक दुसरे ट्रकवाले दादा आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला घरापर्यंत सोडलं. आणि जाता जाता ते ह्या गावामध्ये कसे आले ते सांगत होते त्याची. पंतप्रतिनिधी म्हणून बघाले. हा, बाळराजे म्हणून पंतप्रतिनिधी. राजांच्या काळात आम्ही इकडे आलो तरी इकडे करायचं. अच्छा. हा, तुमचं इकडेच अपडाऊन चालू असतं का?